नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. निवडणूक झाली तामिळनाडूमध्ये. बहुमतासाठीचा पेच अडकून पडलेला आहे तामिळनाडूमध्ये. माहिती नाही आता काय घडामोडी घडतात ते. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सकाळी येतो आहे. काल मी शूट केलेला होता. त्याच्यामुळे मध्यला रात्रीमध्ये जर काही घडलं असेल तर एव्हाना तसा तो निकाल समोर येईलही. पण त्या तमिळनाडूचा आणि महाराष्ट्राचा मी जो संबंध जोडतो आहे, तुम्हाला वाटेल की याचा काय संबंध. तसं एक विश्वनाथ खैरेंनी तमिळ, मराठी आणि संस्कृत मस अनुबंध अशा नावाने एक शास्त्रीय पातळीवरचं छोटंसं महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ती गोष्ट वेगळी. किंवा तंजावरचे राजे भोसले आणि शिवाजी महाराजांचा दूरगामी संबंध आहे, ती पण गोष्ट वेगळी. पण सध्याची तमिळनाडूतली राजकीय स्थिती आणि महाराष्ट्रातल्या स्थितीमध्ये एक साम्य आहे. केंद्रीय बळकट असलेल्या पक्षाशी किंवा सत्ताधारी आघाडीशी विनाकारण जर पंगा घेतला तर काय होऊ शकतं आणि राजकीय पक्ष कसा नंगा होऊ शकतो किंवा ते टाळायचं असेल तर त्याच्याशी विनाकारण पंगा घ्यायची गरज नाही. हा जो एक धडा आत्ता तामिळनाडूमध्ये मिळतो आहे आणि तोच धडा महाराष्ट्रामधली पण गोष्ट होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बळकट असं स्वतःचं बहुमत होतं 2019मध्ये. लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या होत्या. नंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. अशा वेळी बंद खोलीमध्ये आश्वासन दिल्याच्या भंपक आणि खोट्या सगळ्या अफवा उडवून तात्पुरतं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतलं. पण नंतरचा काहीच कुठला लाभ उद्धव ठाकरेंना उठवता नाही आला. आणि त्याच्यातून हा जो धडा मिळतो आहे की बळकट अशा केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाशी पंगा घ्यायचा नसतो. तेव्हा जर यांनी ही सुद्धा बातमी, म्हणजे ही सुद्धा मागणी की त्यांनी केली असती की मला अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे आहे, म्हणजे शिवसेनेला, आणि त्याचे तसे जर पुरावे समोर आले असतील. कारण तुम्ही जर देवेंद्र फडणवीसांचा फोन जरी उचलला असता, जे नंतर त्यांनी कबूल केलं, म्हणजे त्यांना भेटले नाहीत, फोनही उचलला नाही, तरी सांगतात की बाबा आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं म्हणून हे केलं. हा खोटारडेपणा समोर आलेला आहे सरळ सरळ. तमिळनाडूशी त्याचं जुळणारं उदाहरण म्हणजे आत्ता तिथे के विजय यांच्या पक्षाची जी अडचण होऊन बसलेली आहे. DMKच्या प्रत्यक्ष विरोधात लढले होते. DMK कालपर्यंत सत्तेवरती होती, त्याच्या विरोधामध्ये सगळं जनमत होतं. हिंदूंच्या विरोधात त्यांनी जी वक्तव्य केले होते. के विजय यांची काही धोरणं हिंदुत्ववादी आहेत अशा अर्थाने मला म्हणायचं नाही. पण आत्ता ताजा लोकांचा राग कोणावरती आहे तर ज्यांच्यामुळे सगळं जनमत तापलेलं होतं, त्याच्यामुळे आत्ता त्यांच्याबरोबर तर काही जाता येतच नाही. दुसरा जो पर्याय शिल्लक राहतो, जो काँग्रेसने सांगितलेलं होतं की काँग्रेसकडे स्वतःचं काही नाही तर काँग्रेसच्या 5 आमदारांना घेऊन करायचं काय. मग आता त्याच पद्धतीने महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं तेव्हा तर काँग्रेस थोडीशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे 56-57 आमदार, त्याच्यानंतर शरद पवार, हे सगळ्यांचे थोडे आमदार होते. सगळं विस्कटलेलं होतं की मुळात हे कडबोळं तुम्ही स्थिर अशी राजकीय आघाडी मानलीच कशी. नंतर ते क्षणोक्षणी सिद्ध झालं पुन्हा. अशातली गोष्ट नाही आहे. म्हणजे दुसऱ्याचं सोडाच, प्रत्यक्ष शिवसेनेमधला असंतोष जो आहे की राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या कार्यकर्त्यांना कामच देत नाहीत, कामच करू देत नाहीत, निधीच पोहोचू देत नाहीत. सत्ताधारी आघाडीतलं भांडण सांगतोय मी. उद्धव ठाकरेंनी छोट्याशा स्वार्थापोटी, वैयक्तिक मुख्यमंत्री पदाच्या लाभापोटी म्हणून पूर्ण पक्ष खड्ड्यात घातला. आज त्याच पद्धतीने हाच असाच गहन प्रश्न तमिळनाडूमध्ये होऊन बसलेला आहे. आत्ता तातडीनं हे काँग्रेससारखे पक्ष छोटे मोठे ज्यांची संख्या आहे त्यांना बरोबर घेऊन तात्पुरतं लगेचच मुख्यमंत्रीपद मिळू शकेल. पण हे टिकेल सरकार याची खात्री नाही, शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, जर तुम्हाला बळकट आधार पाहिजे असेल आणि भविष्यातला जर विचार करायचा असेल तर केंद्रामधली जी बळकट अशी सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची, म्हणजे NDAची, आणि AIADMK बरोबर तुम्ही गेलात, त्यांचा मोठा आकडा आहे 47चा. त्यांच्याबरोबर जर गेला तर त्यांच्या मार्फत NDAच्या मध्ये सामील होऊन आत्ता तुम्हाला त्याचे फायदे प्रत्यक्ष तामिळनाडूमध्ये राज्यकारभार करताना मिळू शकतात. जेव्हा की यांचा पक्षही नवीन आहे, राजकारणाचा अनुभव पण नाही. नुसते भाषणं करणं, तुम्ही चित्रपटात काम करता, तुम्हाला ती लोकप्रियता असणं वेगळं, पण प्रत्यक्ष सत्ता राबवत असताना ज्या अडचणींना तोंड द्यायचं आहे आणि समोर बळकट असं DMK सारखा पक्ष आहे.
आज म्हणजे सक्षम असा विरोधी पक्ष तिथे आहे. त्यांचं पूर्ण त्या तामिळनाडूभर पसरलेलं असं सगळं नेटवर्क हे जाळे, एवढे मोठे कार्यकर्ते, मोठे मतं त्यांना मिळाली, जागा जरी कमी झाल्या असल्या तरी. मग ह्या परिस्थितीमध्ये त्यांना जर तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला एखाद्या बळकट NDA सारख्या आघाडीमध्ये सामील होणं व्यवहार्य आहे. प्रत्यक्षात काय घडतं, त्यांना जे पाठिंबा देणार आहेत काँग्रेसला, किंवा एक तर अग्रलेखच आपल्याकडे वर्तमानपत्रांनी, मी नाव घेत नाही त्यांचं, संपादकांनी असा लिहिलेला आहे की प्रादेशिक पक्षांनी कसं काँग्रेसला बळकट केलं पाहिजे. कशासाठी? या काँग्रेसच्या विरोधामध्ये हे सगळे ह्या जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे काही नेते तर आधीपासून, तेव्हा जनता पक्षाच्या काळापासूनचे आहेत, किंवा ती तुमची काय म्हणता येईल त्याला, की तीच तुम्ही परंपरा पुढे चालवायला लागलात. समाजवादी आणि डाव्या चळवळीचे कित्येक नेते किंवा त्यांचे सगळे पूर्वाशुरी तेव्हा काँग्रेसच्या विरोधात लढलेले होते ना. अचानक तुम्हाला जाग आली 1990च्या दरम्यान, तुम्ही रथयात्रेच्या नंतर विनाकारण त्या भाजपच्या विरोधात गेलात. प्रचंड मोठा जो हिंदू समूह आहे त्याच्या विरोधामध्ये गेलात. बरं, विरोधातही जायचा मुद्दा नाही. घाणेरडी जी टीका त्याच्यानंतर हिंदू धर्मावरती सुरू झाली, अश्लाघ्य पद्धतीने हिंदू देवदेवतांचा अपमान सगळा सुरू झाला आणि त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायला लागले. उलट आता तर तामिळनाडूमधली परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर AIADMK, भाजपचं एकच आमदार आहे फक्त, कालच्या व्हिडिओत आम्ही ते स्पष्ट केलं होतं, तेव्हा भाजपबरोबर प्रत्यक्ष गेलात असं होतच नाही. जर तुम्ही सत्ताधारी आघाडीला विनाकारण दुखवायचं नाही असं जर, मी परत तुम्हाला उदाहरण ओडिसामधलं देतो. नवीन पटनायक 25 वर्ष त्यांनी सत्ता राबवली. काही वेळा ते फक्त भाजपबरोबर गेले, अन्यथा त्यांनी त्यांचं अस्तित्व स्वतंत्रपणे राखलेलं होतं. कुठलंही आकांडव तांडव त्यांनी केलेलं नाही. ममता सारखा कर्कशपणा कधीही नवीन पटनायकांनी केला नाही. अगदी तिथं वादळ झालं तेव्हा केंद्राने पाठवलेली मदतही नाकारली, कारण की आमच्याकडं आमचा पुरेसा निधी आहे, आम्ही तोंड देण्याला सक्षम आहोत. पराभव झाला तोही शांतपणे स्वीकारला. त्यांना त्याचं कुठं काय वक्तव्य आलं ना, त्यांचे कोणी प्रवक्ते होऊन ट्रल करायला लागले बाहेर बसून. या पद्धतीनं तुम्हाला सत्ता राबवता येऊ शकते सत्ताधारी गटामध्ये प्रत्यक्ष न जाताही. जगनमोहन रेड्डीचं उदाहरण आहे. त्यांनी त्यांचा पक्ष NDA बरोबर काही वेळा फक्त ठेवला होता, प्रत्यक्षात ते NDA मध्ये तशा अर्थाने सरळ सरळ सामील झाले नव्हते. तसं K. विजयसारखा पक्ष पण करू शकतो, पण तसं न करता त्याला हे सल्ला काय द्यायला लागले सगळे म्हणून काँग्रेस बरोबर जा, जेणेकरून ते काही कामाचं नाही. काँग्रेसचे 25 एक आमदार निवडून आले असते तर आपण म्हणू तरी शकत होतो, ते स्थिर सरकार तरी ठरलं असतं. तसंही नाही, पुढे काही त्याचा फायदा होताना दिसत नाही. अशा वेळी प्रत्यक्ष भाजप बरोबर न जाता AIADMK बरोबर जाऊन सुद्धा एक शहाणपणाचा निर्णय होऊ शकतो, ठरू शकतो आणि दूरगामी ठरू शकतो. म्हणजे तिथलं जे विरोधाचं राजकारण आहे DMKचं DMK करत राहील, त्याच्या विरोधातली जी जागा असती ज्या आधारावरती तुम्ही निवडून आलेले आहात. आणि जर तुम्हाला भाजपचा पाठिंबा मिळाला, आमदार म्हणून नाही, पण भाजपची पण तिथे टक्केवारी मतं आता वाढलेली आहेत, AIADMKची आहेत, म्हणजे तुमच्या पाठीशी एक मोठी लोकसंख्या पण आहे. नुसत्या जागा तर ते प्रत्यक्ष आकडा म्हणजे सरकार बनवण्यासाठी झालं. सरकार चालवायचं असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जी बाकीची सगळी मदत लागते, बाकीचं सगळं नैतिक सुद्धा पाठिंबा लागतो, तो अशा पद्धतीनं होऊ शकतो. पण हे सल्ला देणारे काय देणार? प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला मदत दिली पाहिजे. आणि आत्ता 2019च्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्याच्या नंतर काँग्रेसही कमी आली, बाकीच्यांचा सफाई झाला, तेव्हा आरडाओरडा काय केला होता योगेंद्र यादव सारख्यांनी, लेख लिहिलेला काँग्रेसने मर जाना चाहिए, काँग्रेस शुड डाय. लेख हे योगेंद्र यादव यांचं. इतके निर्लज्ज आहेत. आणि आता परत ढोंग पालटून आता काय म्हणाले ते, म्हणजे कालपर्यंत जे असं म्हणत होते काँग्रेस संपलीच पाहिजे, ते आता असं म्हणाल की प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत. तिसरा मोर्चा नावानं जे काही केलं होतं ते कसं काही कामाला आलं नाही, काय नाही. भाजपशी लढायचं असेल तर काँग्रेसच बळकट पक्ष. अरे मग तुम्ही आत्ताच काँग्रेसच्या नावानं बोलत होते ना. आपले माननीय जाणते राजे बारामतीचे करामती काय म्हणले होते, काँग्रेस म्हणजे पडकी हवेली आहे. आता ह्यांची हवेली तर पडकी काय, दारं खिडक्या सगळं चौकटी सगळं गेलं, काही शिल्लक नाही राहिलं, विटा पण शिल्लक नाही राहिले असं म्हणायची पाळी आली. म्हणजे हे जे उड्या मारतात ना वैचारिकदृष्ट्या इकडून तिकडं तिकडून इकडं, एकेकाळी म्हणायचं की काँग्रेस शुड डाय, काँग्रेसने मर जाना चाहिए, काँग्रेस मेली पाहिजे, आता सांगतात की प्रादेशिक पक्ष मेले पाहिजेत. तमिळनाडूमध्ये यांच्या झपटमध्ये K. विजयसारख्यांनी येऊ नये, सरकार स्थिर राहणे आणि दूरगामी विचार करून निर्णय घ्यावा. काही वेळातच त्याच्या बाबतीतला निर्णय समोर येईलच. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.